विधानसभा चुनाव का एक तरीके से ऐलान हो गया है और सीटों के स्तर पर तरह तरह के विश्लेषण हो रहे हैं। नागपुर में जो नागपुर का ग्रामीण हिस्सा है वहाँ पर क्या कुछ परिस्थितियाँ होंगी। कई बड़े नेता हैं जो इन दिनों मौजूदा दौर में राज्य की राजनीति में के केंद्र में भी हैं। ऐसे में जो ग्रामीण भाग की 6 विधानसभा सीटें हैं वहाँ क्या कुछ स्थितियाँ रह सकती हैं, किस तरीके से चुनाव रह सकता है, उस पर सबकी नज़र है। और कहीं ना कहीं ग्रामीण भाग की जो राजनीति है वो जिला परिषद की राजनीति से होकर गुजरती है और बहुत ज़्यादा जो है प्रभाव जिला परिषद की राजनीति का होता है। तो ऐसे में जिला परिषद कवर करने वाले पत्रकार हमारे साथ मौजूद हैं। हम उनके साथ चर्चा करेंगे, विश्लेषण करेंगे कि विधानसभा चुनाव में आखिर क्या कुछ स्थितियां रह सकती है और क्या कुछ स्थितियां बनती हुई उन्हें दिखाई दे रही हैं और जिला परिषद के परिप्रेक्ष्य में क्या कुछ जो है वो संभावनाएं दिखाई दे रही हैं। हमसे बातचीत करने के लिए मौजूद हैं विनायक पुंड, आप वरिष्ठ पत्रकार हैं। गणेश हुड़ साहब हैं, आप लोकमत के हैं और लंबे समय से जिला परिषद और ग्रामीण भाग की जो राजनीति है नागपुर की उसको देखते आए हैं। हमारे साथ प्रेम बागड़े हैं, आप देशोन्नति से, आप भी जिला परिषद को कवर करते हैं और ग्रामीण भाग की जो राजनीति है उसको समझते हैं और जो पाठक हैं, आम लोग हैं, उनको समझाते भी हैं जिला परिषद के माध्यम से। तो पुंड साहब, सबसे पहले आप ही के पास आऊँगा मैं कि नागपुर ज़िले की जो 12 सीटें हैं उनमें से 6 सीटें जो है वो ग्रामीण भाग की है। वहाँ की क्या कुछ स्थितियाँ आपको लगती हैं? विधानसभा चुनाव एक तरीके से शुरू हो गया है, तो क्या आपका एनालिसिस है? आता काय झालं की जमतेम निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि अजून उमेदवार ठरायचे आहे. राजकारणात असं आहे की दर दिवशी राजकारण बदलत असते. जोपर्यंत उमेदवार हे फिक्स होत नाही, कोण कोणाच्या विरोधात राहणार आणि त्या उमेदवाराची काय स्थिती आहे, प्रभाव आहे किती आहे आणि लोकांमध्ये किती तो चालतो याच्यावरून अंदाज येतो. आजच्या घटकेला जर ओव्हरऑल जर परिस्थिती पाहिली नागपूर जिल्ह्यातली तर महायुतीचं जेव्हा सरकार आलं इथे तेव्हा या जिल्हा परिषदकडे येणारा निधी यांनी अगोदरच्या सरकारने मंजूर केलेली कामे याच्यावरती प्रतिबंध आला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कामं झालेली नाहीत. तसाच एक शेतमालाचा मोठा प्रश्न आहे. शेतमालाला भाव नसल्यामुळे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, जिल्हा परिषदच्या सर्व लोकांमध्ये नाराजी आहे. असं ओव्हरऑल जर चित्र पाहिलं तर सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये नाराजी दिसून येते. सरकार के खिलाफ जो है वो ग्रामीण भाग में नाराज़गी दिखाई दे रही है। और कौन कौन से मुद्दे आपको लगता है कि वो हो सकते हैं जो जिला परिषद के इर्द गिर्द हैं और विधानसभा में उसका प्रभाव जो है वो हमें दिखाई दे सकता है? एक तो नागपूर डिस्ट्रिक्ट में नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रा आणि मोसंबीचा एक प्रश्न आहे. यावर्षी संत्र्याची मोसंबीची मोठ्या प्रमाणावरती गळ झालेली आहे. उत्पादन कमी येणार आहे, भाव तो एक मोठा प्रश्न आहे. दुसरा कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पीक येते. तर या दोन्ही शेतमालाला भाव अजिबात नाही, त्यामुळे शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांबरोबरच सरकारी कर्मचारी पण नाराज आहे. जो 2005 नंतर लागलेला आहे म्हणजे तरुण जो आहे, हे जी जुनी पेन्शनचा जो मुद्दा आहे तो या सरकारने अद्याप दिलेला नाही आणि काँग्रेस सरकारने त्याला यांना शब्द दिलेला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी पण नाराज जाऊ शकते. हे मुद्दे येऊ शकतात. गणेश जी, आपके पास आएंगे। ये बताइए कि विधानसभा चुनाव के मद्देनज़र ग्रामीण भाग में किस तरीके से स्थितियां आपको दिखाई दे रही हैं? कौन बहुत ज़्यादा मजबूत है, कौन कमज़ोर होने की स्थिति में है, कौन लड़ाई लड़ रहा है? जनता के बीच में आखिर मुद्दे कौन कौन से हैं जो दिखाई दे रहे हैं? मराठी में भी बात कर सकते हैं। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, पण लीडनं निवडून येईल अशा स्वरूपाचं काही चित्र नव्हतं. परंतु एकंदरीतच ते 1,35,000च्या जवळपास काँग्रेसच्या उमेदवारांना मतं घेतली. त्याचा इफेक्ट अजून वसरलेला नाही आहे. लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा इफेक्ट ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात होईल, परंतु त्याच्यामुळं ऑल ओव्हर जिल्ह्याचं जे चित्र आहे त्या योजनेवर लोकांचा पूर्णपणे अद्याप विश्वास आलेला नाही. योजना सुरू राहील नाही राहील, फक्त निवडणुकीपुरतीच त्यांनी आणली आहे असं एकंदरीत संभ्रम आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये कसं आहे, वन साईड आहे. या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी यांची मेजॉरिटी आहे, भाजपचे फक्त 14 सदस्य आहे.
आणि 57पैकी 14च आहे. त्यामुळं ग्रामीण भागामध्ये जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहे त्यांचं नेटवर्क आहे, यंत्रणा आहे. भाजपची आणि महायुतीची यंत्रणा जरी असली पण ग्रासरूटवर जे काम करतात ते ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे. तो लोकसभा का जो असर है वो आपको लगता है कि विधानसभा चुनाव में भी दिखाई देगा? हालांकि सरकार की ओर से एक नैरेटिव ये भी बनाया जा रहा है, या जो ग्रामीण भाग से जुड़े हुए जो नेता हैं वो ये भी कह रहे हैं कि दोनों चुनाव अलग अलग हैं, दोनों चुनावों के मुद्दे अलग हैं, दोनों चुनावों का रिफ्लेक्शन अलग अलग होगा। तो ऐसे में अब लोकसभा चुनाव की जो स्थिति है वो विधानसभा चुनाव में दिखाई नहीं देगी। आपको ऐसा लगता है कि जनता के बीच में लोकसभा चुनाव के जो मुद्दे थे वो अब गायब हो गए हैं, नए मुद्दे विधानसभा चुनाव को लेकर आए हैं? लाडला भाऊ हो, लाडली बहन हो जिसका आपने जिक्र किया, या और भी बहुत सारी जो योजनाएं हैं उनको चुनाव से ठीक पहले लाया गया है, इसका कोई बहुत ज़्यादा व्यापक असर सरकार के पक्ष में आपको पड़ता हुआ दिखाई देता है? लोकसभेतला जो इफेक्ट होता तो 100% तर हटलेला नाही. त्यांचा दावा जरी असला 50%, आपण गृहीत पकडू की 50% कमी झाला. पण त्यानंतरही बाकी ज्या योजना आहे, लाडला भाऊ हा एक संभ्रम करणारा प्रश्न आहे. त्यातून नेमका रोजगार कोणाला मिळाला, त्याचा फायदा किती आहे, बेरोजगारांना त्याचा किती फायदा, आणि 6 महिन्यानंतर ती मुलं काय करणार आहे, आणि सध्याच्या परिस्थितीत काय करत आहे. दुसरी गोष्ट अशी की एकंदरीतच जिल्ह्यातील जी कामं थांबलेली आहे, विकासाची कामं, औषधांची कामं किंवा बाकीच्या ज्या लोकांशी निगडीत समस्या आहे, तो निधी थांबवल्यामुळे लोकांमध्ये रोष आहे. सरकारनं निधी थांबवला हे सर्व जगजाहीर आहे. आणि जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या प्रचारामध्ये हे मुद्दे प्रामुख्याने जनतेच्या समोर मांडले जाण्याची शक्यता आहे. त्याचं नाही म्हटलं तरी लोकांना ॲप्रिशिएट करतील ते मुद्दे, आणि त्याचा परिणाम काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे. प्रेम जी, आपके पास में आएंगे। आप ये बताइए कि कौन कौन से मुद्दे जो हैं वो इस समय आपको चर्चा में दिखाई दे रहे हैं? अब चूंकि एक तरीके से चुनाव का दौर शुरू हो गया है, हालांकि उम्मीदवारों के नामों का ऐलान नहीं हुआ है, लेकिन अंदर खाने जो पॉलिटिकल पार्टीज़ के वर्कर होते हैं, पॉलिटिकल पार्टीज़ होती हैं, वो अपना काम तो जो है वो शुरू कर देती हैं। और जिला परिषद के मद्देनज़र अगर हम देखें तो प्रमुख जो सत्ताधारी दल है वो तो लंबे समय से अपने अलग अलग आयोजनों और बाकी सारी चीज़ों को लेकर एक तरीके से चुनाव के मद्देनज़र एक्टिव मोड में है। फिर भी कौन कौन से मुद्दे हैं जो आपको लगता है कि बहुत ज़्यादा व्यापक इनका असर दिखाई दे रहा है और जिन पर ये चुनाव लड़ा जाएगा? नागपूरमध्ये सगळ्यात जास्त ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग सगळ्यात मोठा आहे. आणि यावर्षी पावसानं खूप मोठं नुकसान केलं आहे, आणि जे शेतमालाला जो भाव पाहिजे होता तो शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. प्रामुख्याने हा मुद्दा खूप सगळ्यात जास्त म्हणजे विरोधकाकडूनही राहणार आहे. कारण सोयाबीनचा जो रेट आहे, जेव्हा पेरणीचा वेळ होता तेव्हा 10,000 ते 12,000 रुपये क्विंटल शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करून पेरणी केली. आणि आता जर मार्केट ओपन झालं तर मार्केटमध्ये 4,000च्या कमी रेट शेतकऱ्यांच्या हातात मिळत आहे. म्हणून जे लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवर सोयाबीन आणि कापूस हा मुद्दा सगळ्यात जास्त भारी पडेल अशी सध्या तरी ग्रामीण भागात शक्यता आहे. आणि लोकसभेमध्ये जे वातावरण होतं म्हणजे संविधान वगैरे, पण हा आता थोडा ओसरल्यासारखं वाटत आहे. आणि जो एक दलित वर्ग जो काँग्रेसकडे वळलेला होता तो आता जे सरकारने निवडणूक लागण्याची म्हणजे आचारसंहिता जाहीर होण्याच्या दिवशीच एक पत्रक वर्गीकरणाचे जे एक काढलेलं आहे, आदेश काढलेला आहे, त्याच्यामुळे दलित समाजामध्ये कुठेतरी नाराजी आहे. कारण ज्या पद्धतीनं काँग्रेस असो महाविकास आघाडीकडून ज्या पद्धतीनं त्या विषयावर रेस करायला पाहिजे होतं किंवा बाजू मांडायला पाहिजे होती ती अजून मांडलेली नाही. त्याच्यामुळे लोकांमध्ये कुठंतरी एक नाराजीची भावना आहे. जर समजा काँग्रेसनी हा जर मुद्दा योग्य प्रकारे हाताळला तर फायदा निश्चितच होईल. अन्यथा वंचित आहे, BSP आहे, ह्या छोट्या पक्षांना मोठा घात ह्या पक्षांना महाविकास आघाडीला होऊ शकतो. जैसे ग्रामीण भाग का आपने जिक्र किया, किसान जो है वो एक तरीके से बड़ा मजबूत अंग है और बड़ा मजबूत पक्ष भी है। किसानों के मद्देनज़र ये चुनाव आप किस तरीके से देखते हैं? क्योंकि किसानों के जिस तरीके से प्रश्नों को उठाया जाना चाहिए था वो उठते हुए दिखाई दे रहे हैं क्या? उन पर चर्चा हो रही है क्या? नाही, ह्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाकडून तरी अद्याप तरी मोठी चर्चा झाली नाही. फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
काही पैसे सोयाबीनवर झालं आणि धानावर काही पैसे वगैरे दिले, पण शेतकऱ्यांना मदत नको आहे. फक्त त्यांचा जो माल आहे त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची पोटतिडकीची मागणी आहे. पण अद्याप तरी सरकारकडनं ती मागणी पूर्ण होत नसल्यामुळे कुठेतरी ती चर्चा आहे शेतकऱ्यांमध्ये की आम्हाला, कारण शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळत नाही, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, पुन्हा निसर्गाचा हा प्रकोप आहे. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या दृष्टीने जे कायदे धोरणं योग्य प्रकारे राबवण्यात यावे या दृष्टीने शेतकऱ्यांचा कल राहणार आहे. दो तरह की चीज़ें हैं कि मौजूदा दौर में जिला परिषद जो है या जिला परिषद का जो कार्यकाल है, जितना चर्चा में ये रहा, शायद ही पहले का कोई कार्यकाल रहा हो. उसके कई सारे बड़े कारण हैं. एक कारण उसमें सुनील केदार भी हैं. तो जिला परिषद का सरकार से होने वाला ये जो टकराव है, चाहे निधि की मांग को लेके हो, विकास कामों को रोके जाने को लेके हो, आपको ऐसा लगता है कि जो जिला परिषद में सत्ताधारी दल है वो अपने मुद्दों को, अपनी बातों को ग्रामीण भागों में पहुंचाने में बहुत हद तक कामयाब हुआ है? क्या आपको ऐसा लगता है? और उसका कहीं ना कहीं असर जो है वो दिखाई देगा? राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जे अनुदान जिल्हा परिषदेला यायचं ते खूप कमी प्रमाणात जिल्हा परिषदेला ह्या 2 वर्षामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातला विकास जवळपास खुंटलेलाच आहे. आता ग्रामीण भागातले रस्ते असो, पूल असो, 5 वर्षाआधी ग्रामीण भागात रस्त्याचे फंड यायचा तो अजून मिळाला नाही. जवळपास 100 ते 125 कोटी राज्य शासनाकडे अजून ते आले नाही. पुन्हा राज्य शासनाकडून येणारा आपला स्टॅम्प ड्युटी असो, हा पैसा जिल्हा परिषद मिळाला आहे. बाकी जो DPDCकडून मिळणारा जो निधी होता तो त्या निधीतसुद्धा खूप कपात करण्यात आली. दरवर्षी दलित निधीमध्ये 25 कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळायचे, पण ह्या वर्षी DPDCकडून जेमतेम 10 कोटी रुपयाचं काहीतरी अनुदान देणार आहे. त्याच्यावरूनसुद्धा निधी वाटपामध्ये राज्य शासनाकडून सापत्वाची वागणूक मिळत होती, हे नक्की बरोबर आहे. त्याच्याविरोधात सत्ताधाऱ्यांनी आंदोलनं केली, कलेक्टरना भेटणं वगैरे सगळ्या गोष्टी. पण आता हा विषय लोकांमध्ये कितपत पोहोचवतात, आता यांची कसोटी आहे. हा जर विषय त्यांनी बरोबर पोहोचला तर निश्चितच फायदा होईल. हुर साहब, दो तरह की बातें हैं. आपसे सवाल ऐसा है कि जिला परिषद में कांग्रेस की सत्ता है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की सत्ता है, उसका कितना फ़ायदा विधानसभा चुनाव में जो 6 सीटें हैं ग्रामीण भाग की उसमें होगी? और एक जो चर्चाएं होती हैं और एक जो विश्लेषण हो रहा है उसमें ये भी है कि नागपुर शहर की जो लोकसभा की सीट थी उसमें जिस तरीके से भारतीय जनता पार्टी के जो उम्मीदवार थे उनके वोट का जो मार्जिन कम हुआ, मतलब गडकरी जैसी पर्सनालिटी के चुनाव लड़ने के बाद में भी एक बड़ा कारण ये माना गया है कि वहाँ पर सत्ता जो है वो स्थायी तौर पर नगर निगम में जो सत्ता है वो नहीं थी, जिसकी वजह से जनता के काम नहीं हुए. उसकी नाराज़गी कहीं ना कहीं दिखाई दी. लोगों ने अपनी नाराज़गी को जो है वो स्पष्ट किया. तो आपको क्या लगता है कि जिला परिषद में कांग्रेस की सत्ता, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सत्ता रहने का कितना असर हो सकता है? और ऐसे दौर में हम जब बात करें, जब लोकसभा चुनाव में रामटेक की जो सीट है, जो ग्रामीण भाग की सीट है, उसमें बड़ा एक तरीके से हम उसे चमत्कार भी कह सकते हैं कि वो हम देख चुके हैं. जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे जे मतदारसंघ आहेत ते ठरलेले मतदारसंघ आहेत. काटोल आणि हिंगणा हे 2 मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आजवर आलेले आहे आणि उर्वरित मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार उभे राहत होते. आता यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून किती जागा याच्यामध्ये मिळतात त्यांना आणि नेमकं कुठल्या मतदारसंघात उमेदवार कोण उभा राहतो त्यावर त्या मतदारसंघातील समीकरणं अवलंबून राहतील. आता रामटेकमध्ये जे आहे तर त्या ठिकाणी काँग्रेसचा आग्रह आहे. काँग्रेस आणि शिंदे सेना यांच्यामध्ये टक्कर तिथं होण्याची शक्यता आहे आणि भाजपमध्ये जर बंडखोरी झाली तर याचा थोड्याफार प्रमाणात काँग्रेसलाच फायदा होणार आहे. बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये जे एकंदरीत चित्र आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता सध्याच्या परिस्थितीत मतभेद काही दिसत नाही आहे. त्याचा काटोलमध्ये आणि हिंगण्यामध्ये दोन्ही पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे. उर्वरित मतदारसंघामध्ये पण ज्या काँग्रेसच्या जागा राहतील त्या ठिकाणी NCPवाले मदत करतील असं एकंदरीत चित्र आहे. त्यावरून जिल्ह्यात त्यांना अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा होईल
महाविकास आघाडी सध्या तरी इथे स्थिर आणि भक्कम दिसत आहे. तो महाविकास आघाड़ी को जो है वो फ़ायदा होता हुआ हमें आज की स्थिति में, मौजूदा स्थिति में दिखाई दे रहा है. पुन साहब, आपके पास में आएंगे. अब मौजूदा दौर में जो जिला परिषद की राजनीति है वो एक नेता और एक नाम के बिना थोड़ी सी अधूरी होती हुई दिखाई देती है, सुनील केदार. और सुनील केदार का जो भारतीय जनता पार्टी के नेताओं से जो टकराव है उसकी भी स्थिति हमने दिखाई दी है. और उस स्थिति में भी जिस तरीके से उनका परफॉर्मेंस निकल के सामने आया वो भी अपने आप में एक तरीके से बड़ी बात है. तो सुनील केदार का जो एक तरीके से राजनीतिक किरदार है उसका हमने जो है लोकसभा चुनाव में एक तरीके से दीदार किया ही. उसका असर विधानसभा चुनाव में किस तरीके से होगा. और बात ये भी कही जा रही है कि अब भले ही महाविकास आघाड़ी चुनाव लड़ रही हो, लेकिन नागपुर ज़िले में एक तरीके से पूरे चुनाव को सुनील केदार ही कांग्रेस की ओर से लीड कर रहे हैं. तो क्या कुछ स्थिति आपको दिखाई देती है और केदार का फ़ायदा इस चुनाव में भी होता हुआ दिखाई दे सकता है? सुनील केदारकडे जिल्ह्यामध्ये एक प्रभावी नेता म्हणून पाहिलं जाते आणि आजच्या घटकेला काँग्रेसमध्ये सुनील केदाराशिवाय दुसरा नेता नाही. भाजप लोकांमध्ये जी नाराजी आहे ती भाजपविषयी आहे, कारण सर्वात महत्त्वाची म्हणजे फोडाफोडीचं राजकारण लोकांना मान्य नाही. अशा याच्यामध्ये सुनील केदार हा लीड करत आहे. त्याच्यामुळे आणि तरुणांमध्ये विशेषतः जास्त प्रभावी म्हणजे त्याच्याविषयी आकर्षण जास्त आहे. त्याच्यामुळे त्याचा निश्चितच आणि त्याने पूर्ण जिल्ह्यावरती पूर्ण जिल्ह्यामध्ये नेटवर्क असल्यामुळे आणि जिल्हा परिषद त्यांच्या जवळ असल्यामुळे नेटवर्क त्यांचं तिथं सगळीकडे आहे आणि त्याचा ते नेमका फायदा घेणार आहे. जसा लोकसभेच्या वेळेला फक्त त्यांनी स्वतः एकट्याने लीड करून आणली, तसेच विधानसभेच्या निवडणुकीतही ते स्वतः प्रत्येक ठिकाणी, कारण त्यांनी यावेळेला असं चित्र आहे की पूर्वी जे पाडापाडीचं राजकारण होत होतं हा चालत नाही, पण यावेळेला ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट हे तीनही गट एकत्र मिळून लढायचं असं त्यांनी निर्धार केलेला आहे. त्याचा निश्चितच फायदा होण्याची म्हणजे होण्याची शक्यता आहे. सुनील केदार और सरकार के बीच का जो टकराव है उसमें आपको क्या लगता है कि कौन बहुत ज़्यादा अपनी बातों को या जनता के बीच में पहुंचाने में बहुत ज़्यादा कामयाब हुआ है? जनता की सिंपैथी जो है जिसके साथ में है आपको लगता है कि वो दिखाई देती है? और केदार का जिस तरीके से चुनाव नहीं लड़ने को लेकर निर्णय हुआ, कोर्ट का फैसला आया, निलंबन हुआ और फिर रश्मि बर्वे जो जिनको रामटेक विधानसभा की उम्मीदवारी दी जानी थी, लेकिन ऐन समय में उनका कास्ट वैलिडिटी का मामला सामने आया और उसके बाद में जो राजनीतिक घटनाक्रम हुए, इसका फ़ायदा कुछ कांग्रेस को होगा आपको ऐसा लगता है, या इसका विधानसभा चुनाव में उल्टा ही दृश्य हमें दिखाई देगा? तसं पाहिलं तर विधानसभेच्या याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातल्या वेगवेगळ्या समस्या असते, परंतु एकंदरीत जर समजा जिल्ह्याचं राजकारण पाहू जाता, ज्याप्रमाणे सुनील केदार यांच्यावरती तो बँक घोटाळ्यानंतर त्यांची कारवाई ही जी झाली आणि त्याच्यानंतर जामीन वगैरेसाठी जो प्रयत्न झाला, जामीननंतर जे पुन्हा दुसरं महाभारत घडलं, त्याच्यावरून लोकांमध्ये का बा हे भाजपनेच केलं, त्याच्यामुळे लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी जास्त आहे. भाजपविषयी नाराजी असल्यामुळे त्याचा नक्कीच फायदा जिल्ह्यामध्ये त्यांच्या निवडणुकीला होण्याची शक्यता है. गणेश हुड्डा साहब, कितना असर आपको लगता है कि लोकसभा चुनाव में तो हमने देख लिया, विधानसभा चुनाव में केदार के नाम का होगा? नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले सर्व जे नेते आहेत स्थानिक जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले, ते केदाराचं नेतृत्व मान्य करतात. इवन राष्ट्रवादीचे हिंगणा मतदारसंघातले जे सदस्य वगैरे आहे, बाकी नेटवर्क आहे, ते केदाराचं नेतृत्व मान्य करतात एकंदरीत घडामोडीवरून. त्यामुळं निश्चितच जे हे घडामोडी चालू आहे जिल्हा परिषदेच्या संदर्भात म्हणा किंवा बाकी केदार साहेबांच्या म्हणा, एक थोड्याफार प्रमाणात त्यांच्याविषयी सहानुभूतीचा त्यांना त्याच्या या निवडणुकीमध्ये फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जो फ़ायदा होगा वो केदार के नाम का होगा, ऐसी स्थिति दिखाई दे रही. केदार मौजूदा दौर में जिला परिषद की राजनीति में बड़ा महत्वपूर्ण रखते हैं, लेकिन राजनीतिक तौर पर, और चूँकि विधानसभा चुनाव आने वाला है इसलिए हम अधिक उस पर बातचीत करेंगे. मुझे याद आ रहा है नितिन गडकरी का एक बयान जो उन्होंने बीते दिनों खुद सावनेर में जाकर दिया था, और उसमें ये उन्होंने कहा भी था कि ऐसा कहते हैं कि जो सुनील केदार हैं, नाम नहीं लिया था लेकिन
बातें कुछ इस तरीके से कही गई थी कि उनको मेरा आशीर्वाद है, लेकिन ऐसा कुछ नहीं है। कमल के सिंबल में सावनेर की सीट से इस बार जो है वो भारतीय जनता पार्टी का जो उम्मीदवार है वो जीत के आना चाहिए। तो गडकरी को बयान देना पड़ रहा है सावनेर की सीट हासिल करने को लेकर। 14 में जब लहर भी थी तब भी वो सीट भारतीय जनता पार्टी नहीं बचा पाई थी। तो ऐसे में केदार के किरदार की कितनी अहमियत ग्रामीण भाग में नागपुर की राजनीति में आपको दिखाई देती है, और ऐसे दौर में लोकसभा चुनाव के बाद में जब वो और ज़्यादा मजबूत हुई? सुनील केदार हा ओबीसीचा मोठा चेहरा आहे आणि एक जे नागपूर जिल्ह्यामध्ये जे एक मोठा म्हणजे मतदार आहेत कुणबी, हे त्यांचा हक्काचा म्हणजे एक मोठं नेतृत्व समाजाचं आहे. आणि त्याच्यामुळेच बी जे पीला जर समजा आता तुम्ही आठवड्याभरातील घडामोडी अगर बघत असाल तर बी जे पीने एक जाहिरात सगळ्या पेपरमध्ये दिली होती राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने. तर कुठेतरी ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा हा डाव बी जे पीचा होता. त्याच्यामागं हाच चेहरा म्हणजे किमान ओबीसीमध्ये फूट पाडून बी जे पी स्ट्रॉंग करण्याचा हा हेतू असू शकतो. आणि जर तुम्ही काही वर्षापासून विचार करत असाल म्हणजे जर बघत असाल की केदारचं नेतृत्व हे म्हणजे वाढत गेलं आहे. म्हणजे सावनेरपर्यंत जे मर्यादित असलेलं आज हिंगण्यामध्ये जवळपास पूर्ण काँग्रेस असो राष्ट्रवादी असो स्वतः ते चालवतात. लोकसभेमध्ये काटोलमध्ये स्वतः फिरून त्यांनी जे 2000ची लीड जी मिळाली, ही तिथे जी चर्चा आहे काटोलमध्ये की ही स्वतः केदारची लीड आहे म्हणून. आणि उमरेडमध्ये असो भिवापूरमध्ये असो त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. म्हणून केदार हा हुकमेका विधानसभेमध्ये राहीलच. आणि जर समजा त्यांच्या मनाप्रमाणे जर समजा उमेदवार मिळाले तर वेगळं चित्र नक्कीच राहणार. केदार हुकुम का इक्का जो है वो रह सकते हैं, और इस समय तो वो जो है राजनीति को बहुत ज़्यादा समझते हुए भी मतलब मौजूदा स्वरूप में दिखाई भी दे रहे हैं। हालांकि वो राजनेता हैं और इतने लंबे समय से विधायक हैं, मंत्री रहे हैं, तो राजनीति को तो वो समझते ही हैं। बीते दिनों एक बात ये भी हुई कि उनके एक करीब के आदमी ने लाडली बहना जो योजना है उसको लेकर याचिका डाली। अब उसका स्पष्टीकरण देते हुए केदार खुद सामने आ रहे हैं और बड़े आक्रामक तौर पर बात रख रहे हैं कि अगर उन्होंने इस योजना का विरोध किया होगा तो वो माफ़ी मांगने को तैयार हैं, और चुनौती भी दे रहे हैं बीजेपी को कि अगर इस तरीके से उनके ऊपर में आरोप लगाया जा रहा है तो वो उसे स्पष्ट करके दिखाएं, नहीं तो सार्वजनिक तौर से माफ़ी मांगे। फिर भी आपसे ये जानना चाहेंगे पुन साहब कि जो 6 विधानसभा जो सीटें हैं वहाँ की मौजूदा स्थिति की अगर चर्चा की जाए तो आपको क्या लग रहा है कि किस तरीके की स्थिति रहती है पिछले विधानसभा चुनाव में परफॉर्मेंस को देखते हुए, और आने वाला जो ये चुनाव है इसमें क्या स्थिति रह सकती है अगर हम विधानसभा की जो सीटें हैं उन सभी सीटों के नामों के साथ में जिक्र के साथ में अगर हम बातचीत करें तो? एक तर आपण जे लाडली बहिणाचा जो मुद्दा उपस्थित केला, लाडली बहिणाचा म्हणजे लाडकी बहीण जी आहे, मुळातच आपल्या इथे महिलाची अशी स्वतंत्र वोट बँक नाही आहे. ज्याच्या घरी जसं वातावरण आहे, तुमच्या शासनाने किती योजना दिलेल्या, कोणती योजना दिली तो मुद्दा नसतो आहे. घरी वातावरण कसं आहे, घरचं वातावरण जसं असेल तिकडे ती घरातली महिला जाते. त्याच्यामुळे त्याचा काही फारसा याचा हे होत नाही. राहिला मुद्दा दुसरा की जो विरोधी पक्ष आघाडी आहे यांनी सांगितलं की बुवा आम्ही याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ, याचं 1500 देते, आम्ही त्याच्यापेक्षा देऊ. त्याला पण त्या योजनेचा फारसा असर होईल असं वाटत नाही. थोडाफार होऊ शकते, होत नाही अशातलं नाही. पण त्याचबरोबर यांनी जे इमारत कामगारांना जे भांडी वाटप केली तर ते जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी नाही वाटल्या गेली. त्याचा एक रोष आहे ग्रामीण भागामध्ये. तो कामगार वर्ग आहे, तो तर त्याचा रोष आहे. तर तो त्या रोषाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. याचा मतदारसंघनिहायची स्थिती अशी आहे की आजच्या घटकेला जे जिल्ह्यातले होत आहे, काटोल जर घेतलं तर काटोलमध्ये आजच्या स्थितीला म्हणजे विद्यमान आमदार माजी मंत्री यांचं पारडं थोडं जड दिसते. परंतु अद्याप तिथे उमेदवारी निश्चित झालेली नाही. उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल देशमुखचं निश्चित झालेली आहे. भाजपकडून आशिष देशमुख मागते आहे. त्याचबरोबर चरण ठाकूर पण मागते आहे. आणि चरण ठाकूरने आपली तयारी चालू केली आहे. तिकीट नाही मिळाले तर अपक्ष लढणे. आता यानंतर याच्यामध्ये काय निर्णय घेतात, पक्ष थांबवते, नेमकं कोणाला लढवते, एक गोष्ट. दुसरं असं की ती राष्ट्रवादीच्या गटात असल्यामुळे तिथे अजित पवार गट पण ती जागा आमच्याकडे असावी, तिथे
मोहिते सुबोध मोहिते हे पण कार्यरत झालेले आहे. त्याच्यामुळे तिकीट कोणाला भेटते त्याच्यावरून ते सगळ्या भेटते. त्यानंतर तिथे पुन्हा माजी मंत्री डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र पण पुन्हा फिरून गेल्या 3 वर्षापासून त्या एरियात फिरत आहे. ते पण आपली जमीन जमवत आहे. तर या सगळ्या बदलत्या राजकारणात उमेदवार जेव्हा निश्चित होईल त्याच्यानंतर ती स्थिती स्पष्ट होईल. मात्र आजच्या घटकेला जर समजा युती आणि आघाडीच्या याच्यात घेतला तर अनिल देशमुखचं पारडं जड आहे. खुर्द साहब, सावनेर की क्या स्थिति रह सकती है? सावनेर में तो एक छत्र राज चलता है कहते हैं केदार का, लेकिन इस बार वो चुनाव नहीं लड़ पाएंगे, तो क्या कुछ स्थितियां रह सकती हैं? नाही, केदार साहेब जरी यावेळेस निवडणूक लढणार नसले तरी त्यांच्याच कुटुंबापैकी कुणीतरी उमेदवार राहण्याची शक्यता आहे. आणि केदार साहेब आपल्या मतदारसंघात नाही, त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती आहे. तर याच्यातून एक सहानुभूती मतदारांमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. आणि आजवर सावनेर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांचं त्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या बाजूनं नेमकं कोण उभं राहते तो पण प्रश्न आहे. आता काँग्रेसमधून आयात केलेले कुंभारे उभे राहतात की पोद्दार उभे राहतात, भाजपचे निष्ठावंतांना डावलून समजा कुंभारेंना उमेदवारी दिली तर बाकीचे लोक नाराज होतील. हा पण तिथे मुद्दा आहे. त्याच्यामुळं उमेदवार निश्चित झाल्यानंतर तिथली लढत निश्चित होईल असं एकंदरीत चित्र आहे. हिंगना की क्या स्थिति रह सकती है? हिंगना तो भारतीय जनता पार्टी के पास में है, लेकिन केदार बड़ा जोर लगा रहे हैं कि हिंगना आ जाए. हां, तर हिंगण्यामध्ये मेघे साहेबांचं जे आहे 2 टर्मपासून त्या मतदारसंघाचे आमदार आहेत. परंतु जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जे उमेदवारीवर म्हणजे जागेवरून जे खिस्तान चालू आहे त्यामध्ये जर ती जागा काँग्रेसला जर सुटली असती किंवा मिळाली तर त्या ठिकाणी चांगली फाईट होऊ शकते. आणि काँग्रेसकडे उमेदवार पण आहे, राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही अशातला भाग नाही, त्यांच्याकडे पण आहे. पण एकंदरीतच कसं मग ते काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण जोमानं तिथं लढतील आणि त्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेचे जे मेंबर्स आहे ते काँग्रेसचे अधिक आहे. त्यामुळं काँग्रेसला जर मिळाली असती समजा तिथली जागा तर फाईट चांगली झाली असती. प्रेम जी, उमरेड की क्या स्थिति रह सकती है? कांग्रेस की तो स्थिति ऐसी है, ना घर के ना घाट के. जो विधायक थे वो महायुति से उन्होंने जो है वो चुनाव लड़ा लोकसभा का. अब क्या स्थिति रह सकती है? कांग्रेस के लिए कोई संभावना है वहाँ? उमरेड हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि गेल्या काही वर्षातला जर तुम्ही इतिहास पाहत असाल काँग्रेससाठी चांगलं वातावरण तिथं तयार आहे. पण तिथे जे हिंदू दलित आणि बुद्धिस्ट दलित हा जो वाद आहे हा वाद मुळात BJP पासून सुरू झाला. पण तिथले जे मतदार आहे हा बुद्धिस्ट मतदार जास्त आहे. आणि तिथे जे आता प्रयत्न सुरू आहे, एक समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे प्रयत्नात आहे, दुसरे दर्शनी धवड ह्या पण तयारीत आहे, चंद्रशेखर मेश्राम हे बी रिंगणात म्हणजे तयारी करत आहे. आता तिघांपैकी कोणाला सीट मिळणार काँग्रेस महाविकास आघाडीकडनं त्याच्यावर ते समोरचं ते गणित राहणार. पण जर समजा BJPने जर तिथे BJPने जर समजा 2 पारवे सध्या तिथं म्हणजे तयारी करून राहिले आहे आणि जर समजा माजी आमदारांना जर तिकीट दिलं पण जर समजा तो स्वतः लोकसभेमध्ये पिछाडीवर राहत असेल तर ते सीट कुठेतरी महायुतीसाठी म्हणजे त्यांच्यासाठी तरी ती कमजोर होऊ शकते. आणि दुसरे आहे सुधीर पारवे चांगलं म्हणजे चांगलं नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल जर बोलायला झालं तर ते एकदम मृदभाषी म्हणजे कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद आणि त्यांचे जे संबंध आहे खूप चांगले घनिष्ठ राहिले आहे. आणि जर समजा आणि तिसरे आहेत प्रमोद घरडे, हे बुद्धिस्ट म्हणून आहे, SC आहे. पण त्यांनी जे मागील 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे म्हणजे जे कार्यकर्ते जोडणं, घरोघरी कार्यक्रम अरेंज करणं, तर आता जे BJPचा जो सदस्य नोंदणी अभियानामध्ये ते म्हणतात की दुसऱ्या नंबरवर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर त्यांची सदस्य नोंदणी आहे. तर त्याचंसुद्धा खूप चांगलं काम आहे. जर समजा पारवे आणि पकडून जर समजा नवीन चेहरा जर समजा मिळाला तर लढत चांगली होईल. आणि तिथे जर बुद्धिस्ट दलित जर समजा ह्यावेळेस कॅन्डिडेट दिला तर जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघावर याचा फायदा निश्चित होईल. कारण जे संविधान धोक्यात जे लोकसभेमध्ये जो नारा होता
आणि आता जे सरकारने आरक्षण वर्गीकरणाचं जे GR काढलेलं आहे त्याला कुठंतरी समाजात आपल्या बाजूला आहे बा हा संदेश जाईल आणि निश्चित जिल्ह्यामध्ये फायदा होईल. म्हणून बुद्धिस्ट उमेदवार तिथं मिळाला पाहिजे असं मला रामटेक की क्या स्थिति रह सकती है? रामटेकमध्ये महाविकास आघाडीमध्ये तर खूप मोठा गोंधळ सुरू आहे. सगळ्यात मोठी म्हणजे महाराष्ट्रात पहिली बंडखोरी रामटेकमध्ये झालेली आहे. ती म्हणजे मल्लिकार्जुन रेड्डीची आहे. आता ते बंड कसं शमवते ते त्याच्यासमोर आव्हान आहे. पण त्याचा फायदा खरंच महाविकास आघाडीला होईल का? तर माझ्या मते तो कमी प्रमाणात आहे. कारण नाराजीचं वातावरण तिथे कमी म्हणजे आहे, बऱ्या प्रमाणात आहे. जर समजा जे विद्यमान आमदाराच्या विरोधात लोक आहेत त्यांना 2 ऑप्शन मिळतील म्हणजे त्याचं डिवायडेड होईल, त्याचा फायदा विद्यमान आमदारालाच होईल. म्हणून ही कुठेतरी BJPची खेळी तर नव्हे ना, ही सुद्धा शंका आहे. आणि काँग्रेसमधून जर समजा प्रबळ समजा उमेदवार जर दिला बलाढ्य तर त्याचा फायदा ते म्हणजे मतं ओढून आणण्यात कितपत करतात त्याच्यावर डिपेंड आहे. तिथे आता सध्या रश्मी बर्वेचं नाव चर्चेत आहे, चंद्रपाल चौकसे चर्चेत आहेत आणि जिल्हाध्यक्ष मुळक साहेब हे तिघांची नाव आहेत. पण मुळक साहेब यांनी जे 5 वर्षांमध्ये मतदारसंघ पिंजून ठेवला, जे लोकांना हाताशी कामं केले आहे त्यांची प्रबळ दावेदारी मला तरी वाटते आणि चांगली टफ फाईट तिथे होईल आणि सीटसुद्धा महाविकास आघाडी काढू शकते. रामटेक सीट निकाल सकती है. पुन साहब अब एक कॉन्स्टिट्यूंसी बच गई है कामठी. कामठी में क्या स्थिति लगती है? कामठी के जो विधायक हैं उनकी लाडली बहना को लेकर जो दिया गया अभी हाल का बयान है वो भी बड़ा चर्चा में रहा और ये भी अब कहा जा रहा है कि चंद्रशेखर बावनकुळे जो अध्यक्ष हैं वो कम बैक करेंगे उनकी कॉन्स्टिट्यूंसी में वापस से. म्हणजे भाजपचे जे विद्यमान आमदार कामचे आहे त्यांच्याविषयी लोकांमध्ये तशी नाराजी आहे. लोकांमध्ये फारसे ते रुळलेले नाही. ग्राउंड लेवल म्हणजे माणूस ग्राउंड लेवलवरचा आहे परंतु लोकांमध्ये तसा रुळलेला नाही. लोकांमध्ये त्यांच्या कशामुळे माहीत नाही, लोकांमध्ये नाराजी आहेत. जर उमेदवार जर बदलवला नाही, सिटिंग आमदारालाच तिथे दिली, जर समजा उमेदवारी दिली तर यावेळेला भाजपचं काही खरं नाही आहे. त्यातूनच उमेदवार बदलावाचं हे चालू आलेलं आहे. जर समजा चंद्रशेखर बावनकुळे उमेदवार त्यांना दिली त्याच्यानंतर मग काँग्रेसकडून कोण उमेदवार राहतो आणि काँग्रेसकडून उमेदवार राहिल्यानंतर काँग्रेसमध्ये जे इच्छुक आहेत त्या इच्छुक काम करते का याच्यावरती मग समजा कोणी बंडखोरी केली का बा समजा तिथे आता तिथे चर्चा अशी आहे की बा इथं कुणबीत उमेदवार लोक म्हणजे विचारणा हे होते की कुणबीत उमेदवार दिला पाहिजे म्हणून बाकीचे समाजातले मग इथं कुणबीत का मग आम्ही काय करायचं. मग अशा अवस्थेत ते काय करेल हा एक प्रश्न होईल. एकंदरीत स्थिती अशी आहे आजच्या घटकेला. काँग्रेसमध्ये सुरेश भोयर एक इच्छुक आहे, अवंतिका लेकुरवाळे इच्छुक आहे, तिकडे दुसरे नाना कंबाले एक जिल्हा परिषद ते आहे. त्याच्यानंतर मॉमेडियन उमेदवार पण त्याच्यात तिथं आपली हे करत आहे. आणि काही लोक म्हणतात की आम्हाला ग्रामीण भागातलाच द्यावं, शहरातला देऊ नये. म्हणजे शहरातला माणूस तो आम्हाला ग्रामीण 40% भाग हा ग्रामीण येतो त्याच्यामुळे ग्रामीण भागातला आहे. तर या एकंदर स्थितीत म्हणजे पुढची स्थिती कशी राहील आणि कोण उमेदवार याच्यावरती ठरेल. चंद्रशेखर बावनकुळे झाले आणि काँग्रेस आघाडीचा जरी उमेदवार आला तरी तिथं लढत मात्र तुल्यबळ होईल. म्हणजे बावनकुळे किती प्रभावी असले तरी तुल्यबळ लढत होईल. धन्यवाद आप सबों का. तो इस तरीके से हमने नागपुर की जो ग्रामीण भाग की 6 सीटें हैं उसका एक तरीके से उन पत्रकारों से विश्लेषण जो है हमारे दर्शकों के लिए प्रस्तुत किया कि जो लंबे समय से ग्रामीण भाग की जो राजनीति है, वहाँ की जो समस्याएं हैं, नागरिकों की जो राय है उसको जानने समझने का काम कर रहे थे. कैमरामैन अतुल गवई के साथ दिव्येश द्विवेदी, UC न्यूज़, नागपुर.